भाजपच्या 5 उमेदवारांना मिळून 118 जागा मिळालेल्या आहेत, माफ करा 118 मतं मिळालेली आहेत पहिल्या पसंतीची, आणि महाविकास आघाडीची 6 मतं यामधनं फुटली आहेत हे स्पष्ट होत आहे. पंकज, निश्चित यापूर्वीच दावा केला गेला होता की काँग्रेसची मतं फुटतील, तर ही 6 मतं जी फुटली ती मतं नक्की कोणाची फुटलेली आहेत, कशा पद्धतीने ही मतं डायव्हर्ट झालेली आहेत हे सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. कारण त्यांना 115चा आकडा पार करायला 3 मतांची गरज होती आणि पुढची 3 मतं म्हणजे एकूण 6 मतं जी आहेत ती अतिरिक्त भाजपाला मिळाली. याच्यामधली 3 मतं आपण बहुजन विकास आघाडी म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मिळाली गृहीत धरलं तरी 3 मतं जी आहेत ती अतिरिक्त मतं आहेत. त्यामुळे ही 3 अतिरिक्त मतं नक्की कोणाकडनं मिळाली, कोणाकडनं भाजपाला मदत केली गेली हे महत्वाचं असणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचा कोटा जो होता तो 15 मतांचा होता. त्याबाबत मिलिंद नार्वेकर यांना 22 मतं मिळाली, म्हणजे 7 मतं जी आहेत ती मिलिंद नार्वेकर यांनी अतिरिक्त घेतलेली आहेत. आणि या 7 मतांनंतर जे आहे ती आपल्यासोबत नम्रता मी थांबवतोय, आपल्यासोबत प्रज्ञा सातव आहेत, विजयी उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण बोललो. आपल्यासोबत प्रज्ञा सातव आहेत. एक मिनिट. अरे तर या घडीची मोठी बातमी म्हणजे महाविकास आघाडीची जवळपास 6 मतं फुटलेली आहेत, कारण भाजपच्या 5 उमेदवारांना 118 मतं मिळालेली. माझा सहकारी अमोल जोशी आपल्यासोबत आहे. अमोल, ही मतांचं जे आता कॅल्क्युलेशन केलं जातं आणि ज्या प्रकारे ही मतं फुटलेली आहेत ह्या सगळ्याचं विश्लेषण कसं करायचं, हे गणित खूपच किचकट आहे. निश्चित वन बाय वन आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे लॉटरी काढण्यात आली. लॉटरी काढण्याचं खरं कारण हे आहे की 26 मतं चौघांना पडली होती. सगळ्यात जास्त मतं ज्यांना पडतात, ज्या उमेदवाराला पडतात त्याची दुसऱ्या पसंतीची मतं आधी मोजली जातात. पण आज चौघांनाच 26 मतं पडल्यामुळे लॉटरी काढण्यात आली. दुसऱ्या वेळी तिसऱ्या वेळी सुद्धा जर ही फेरी घ्यायची वेळ आली तरी सुद्धा हीच प्रक्रिया आता पुढे राबवली जाईल. दुसरी गोष्ट, जी 6 मतं फुटलेली आहेत तर त्या 6 पैकी 3 मतं बहुजन विकास आघाडीची सोडली तरी सुद्धा 3 मतं जरी फुटली नसती तरी सुद्धा महाविकास आघाडीचे जे दुसरे उमेदवार आहेत मिलिंद नार्वेकर ते सहजपणे निवडून येऊ शकले असते, कारण त्यांना एकच मत कमी आहे. त्यांना आता 22 मतांवर ते येऊन ठेपलेले आहेत आणि ही लढाई थेट सदाभाऊ खोत विरुद्ध जयंत पाटील अशी झाली असती, ज्या मुळात अपेक्षितच होतं की भाजपचा 5वा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा 6वा. अमोल, मी थोडंसं थांबवते.